जय राम श्री राम जय राम जय 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 जय राम कवरदा हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय कृष्ण कन्हैया लाल लाल की जय वृंदावन बिहारी लाल की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय सद्गुरु चूड़ामणि महाराज की जय रेणुकांबा माता की जय सद्गुरु ब्रह्म चैतन्य रामानंद प्रहलाद श्री यज्ञेश्वर महाराज की जय सद्गुरु साधु महाराज की जय सद्गुरु मुनि श्री शंभुनाथ महाराज महाराज की जय सब संतन संतन की जय अपने अपने माता पिता की जय बाल गोपाल गोपाल की जय 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 रघुवीर समर्थ श्रीमन्महामङ्गलमूर्तये नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्री महात्रिपुरसुन्दर्यै नमः श्री सीतारामचन्द्राभ्यां नमः श्री सांब सदाशिवाय नमः कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम् नासागरे वरमौक्तिकं करतले वेणोः करे कङ्कणम् सर्वांगे हरिचंदनं सुललितं
कंठे च मुक्तावली गोपास्त्रे परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् वन्दे नन्दव्रजस्त्रीणां पादरेणुमभीक्ष्णशः यासां हरिकथोद्गीतं पुनाति भुवनत्रयम् हरये नमः हरये नमः हरये नमः गोपाल कृष्ण भगवान की जय कृष्ण कन्हैया लाल की जय वृंदावन बिहारी लाल की जय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीशुक उवाच नन्दस्त्वात्मज उत्पन्ने जाताल्लादो महामनाः आहूय विप्रान् वेदज्ञान् स्नातः शुचिरलङ्कृतः वाचयित्वा स्वस्त्ययनं जातकर्मात्मजस्य वै कारयामास विधिवत् पितृदेवार्चनं तथा गंगा मातेच्या पावन तीरावर आनंदकंद भगवान श्रीहरींच्या लीलामध्ये तल्लीन गुरुदेव शुकदेवजी महाराजांच्या चरणकमली साष्टांग वंदन करून राजा परीक्षिती प्रार्थना करत आहे की महाराज माझे कान आणि मन अतृप्त आहे. कृष्ण कथा कितीही ऐकली तर तृप्त होत नाहीये. आणखी 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 कृष्ण कथा ऐकावी अशी इच्छा होते आहे. तेव्हा गुरुदेव कृपा करा आणि मला प्रभूचं मंगलाती मंगल मधुराती मधुर अशा प्रकारचं चरित्र कृपा करून सांगा अशी प्रार्थना केली असताना शुकदेवजी महाराज दशमस्कंदाचे ठिकाणी भगवंताच्या गोड गोड लीला सांगत आहे. काल आपण भगवान श्रीकृष्णांच्या जन्माची कथा पाहिली. भगवान श्रीकृष्ण अष्टमीच्या रात्री मथुरेच्या कारागृहात प्रगट होतात आणि नवमीच्या प्रभात समयी मथुरेमध्ये नंद महोत्सव होतो आहे. शुकदेवजी महाराज सांगतात राजन वासुदेव कथा प्रश्नः पुरुषां स्त्रीन पुनातिहि वक्तारम प्रचुरकम श्रोत्रुम तत्पाद सलिलम यथा. ज्याप्रमाणे भगवंताच्या चरणकमलापासून निघालेली गंगा मैया तिन्ही लोकांना पुनीत करते त्याप्रमाणे भगवंताची कथा सुद्धा तीन लोकांना पुनीत करणारी आहे. कथा सांगणारा वक्ता, कथेचा श्रोता आणि कथेचं आयोजन करता. कारण आयोजन करत्याला कथा ऐकायला मिळेलच असं सांगता येत नाही बरं का. कारण चित्त एकाग्र नसतं. कोण आला, कोणाचा सत्कार, कोणाचं जेवण, कोणाचं काय, या बसा उठा याच्यामध्येच सगळं चित्त लागलेलं असतं. पण असं जरी असलं तरी ज्यानं कथा आयोजन केलेली आहे त्यालाही पुनीत करणारी कथेचा श्रोता, त्याचे कान आणि मन कथा श्रवणानं पवित्र होते तर वक्त्याचे वाणी आणि मन पवित्र होतात. अशा प्रकारे सर्वांच्या चित्ताला शुद्ध करणारी भगवंताची दिव्य कथा आहे. पण राजन जरा सावधान चित्तानं श्रवण कर बरं का. कारण कृष्ण चरित्र
ऐकायला सोपं आहे पण समजायला अवघड आहे, गहन आहे. आमच्या संतांनी असं म्हटलंय की भगवंताचं चरित्र, कृष्णाचं चरित्र एक कोड आहे बरं का, कोड. श्री तुकाराम महाराजांचा अभंगच आहे, नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. हो, अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी. पहिलं कोड की अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहेत तो परमात्मा नंदाच्या घरी बालक रूपानं आलेला आहे. म्हणजे व्यापक परमात्मा एकदिशी बनला, हे पहिलं कोड. ज्यानं संपूर्ण पृथ्वी तृप्त केली त्याला यशोदा माय तृप्त करते आहे, हे दुसरं कोड आहे. व्यापक परमात्म्याला एकदेशी गवळणी कडेवर घेतात. विश्व व्यापक कमलापती गवळणी त्याशी कडिये घेती म्हणे, हे कोड आहे. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. नटधारी आहे परमात्मा. भगवंताचं चरित्रच एक महान कोड आहे. अहो, सामान्य कोडे आम्हाला उलगडत नाहीत बरं का. लहानपणी लेकरं खेळत असताना एकमेकाला कोडे घालतात पहा उकाण्यातून. गुडघ्या एवढा हत्ती, सुपा एवढे कान, ओळखो येईना त्याला महादेवाची आण म्हणे. कळतं का हो? काही नाही कळत. कोड आहे हे सामान्य कोड. प्रपंचाचं कोड जर आम्हाला उलगडत नाहीये तर भगवंताची कथा एक महान कोड आहे महाराज. ही सामान्य संसारामध्ये ज्याची बुद्धी बरबटलेली आहे, विषयासक्त असलेला जो जीव आहे ना, त्या जीवाला या कथेतलं कोड उलगडणार नाही. रामकथा सरळ आहे पण कृष्ण कथा गहन आहे बरं का. पहा, भगवान श्रीराम दिवसा दुपारी 12 वाजता अवतार घेतात. नेमकं याच्या उलट रात्री 12 वाजता कृष्णाचा अवतार. भगवान श्रीराम राजगृहामध्ये प्रगट होतात, भगवान श्रीकृष्ण कारागृहात प्रगट होतात. भगवान श्रीराम कौशल्यानं घरामध्ये ये म्हटल्याशिवाय आईच्या घरात सुद्धा प्रवेश करत नाहीयेत. कृष्ण नको म्हटलं की मुद्दाम जातो. भगवान श्रीराम अति सरळ आहेत महाराज. एवढंच नव्हे, शत्रू बरोबर सुद्धा सरळ आहेत भगवान. रामायणात कथा येते, रावणाबरोबर युद्ध करत असताना एके दिवशी रावण खूप थकला, विरत झाला. तेव्हा भगवान श्रीराम सांगतात, रावणा तू थकलायस, आता परत जा, विश्रांती घे आणि उद्या युद्धाला ये ताजा तवाना हो. म्हणजे शत्रूला सुद्धा निष्कपट वागणारा श्रीराम आहे. पण भगवान कृष्णाच्या चरित्रात पहा, मित्राशी सुद्धा कधी सरळ वागेल की नाही सांगता येत नाही. भगवान श्रीकृष्णांचं चरित्रच गहन आहे बरं का. भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात, न स्त्री वधितुम अर्हति, स्त्री हत्या करू नये. पण स्वतःच पहिल्यांदा कुणाला मारलं हो? पुतनेला मारलं. भगवान भगवद्गीतेत सांगतात, युद्धे चाप्य पलायनम, युद्धामध्ये पळून जाणं घोर अपराध आहे. आणि स्वतःच काल यवनाला की भगवान पळून गेले. भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात, नांद्रतात पातकम परम, खोटं बोलण्यासारखं पाप कोणतं नाही. पण स्वतःच आईनं विचारलं, माती का खाल्ली? नाहम भक्षितवानंब, मी माती खाल्ली नाही म्हणतात. बरं, स्वतः तर खोटं बोललेच बोलले, पण आयुष्यात कधीच खोटं न बोलणाऱ्या धर्मराजाला सुद्धा भगवान सांगतात, म्हण धर्मराज अश्वत्थामा हतः, मग पुढे नरोवा कुंजरोवा. कृष्णाचं चरित्र सरळ नाहीये, भगवान श्रीरामांचं चरित्र सरळ आहे अगदी. पहा, वनामध्ये भगवान झाडाखाली बसलेले आहेत आणि वानर झाडाच्या वर आहेत. म्हणजे देव खाले आणि भक्त वर आहेत. याच्या उलट कृष्ण अवतारात पहा, पेंद्या सुदाम्या वडज्या तनसुखा मनसुखा 4 पोरं खाले गोल उभे करायचे, त्याच्या खांद्यावर 3 पोरं, त्याच्या खांद्यावर 2 पोरं, सगळ्याच्या खांद्यावर आपण चढून शिंक्यावरचं दही दूध घेतोय. भक्ताला खाले घातलेलं आहे. भगवान श्रीरामांचं चरित्र सरळ आहे, कारण ते सर्वांना समजावं आणि त्याप्रमाणे आचरण करता यावं, याकरता भगवान श्रीरामांचं चरित्र सरळ आहे. अहो, चरित्रच सरळ नाही, भगवान श्रीरामांचं स्वरूप सुद्धा सरळ आहे. भगवान श्रीराम बसले सरळ बसतात, उभं राहिले सरळ उभं राहतात. कृष्ण कधीतरी सरळ उभा राहिला का हो? हा, त्याला काय म्हणतात? बांके बिहारी लाल की. बांका आहे, बांका म्हणजे वाकडा आहे. आमच्या संतांनी वर्णन केलंय, त्रिभंगी देहुडा, 3 ठिकाणी वाकडा आहे महाराज कृष्ण. पायामध्ये वाकडा, कमरेमध्ये वाकडा आणि पुन्हा मानेत वाकडा. म्हणजे रामाचं स्वरूप सुद्धा सरळ आहे, रामाची लीला सरळ आहे, रामाचं नाम सरळ आहे. राम एक तरी अक्षर वाकडा आहे का? किती सरळ आहे. आणि कृष्णाचं नाव पहा बरं, कृष्ण, एक तरी अक्षर सरळ आहे का?
दोन्ही अक्षर वाकडेच. बरं, अक्षरच वाकडे नाहीत, हे अक्षर उच्चारण्याकरता आम्हाला तोंड सुद्धा वाकडच करावं लागतंय. कृष्ण तर उच्चारता येतं महाराज. राम नाम सरळ आहे, नामामध्ये नाम, राम नाम श्रेष्ठ आहे, लीलेमध्ये लीला, कृष्ण लीला श्रेष्ठ आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णाची लीला श्रवण करावी. आचरणाकरता रामलीला आहे, श्रवणाकरता चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. म्हणून शांत चित्तानं भगवान श्रीकृष्णांचं चरित्र श्रवण केलं असताना अंतःकरणातील दोषांचा नाश होतो, विकार वासना नाहीशे होतात आणि अंतःकरणामध्ये प्रभूचं प्रेम प्रगट होतं. महाराज, जीवन प्रेममय बनतं. तुम्ही शांत चित्तानं कृष्ण कथा ऐका, ऐकलेल्या कथेचं चिंतन करा, हृदयामध्ये आपोआप प्रभूचं प्रेम प्रगट होतं. कृष्ण कथा हे प्रेम शास्त्र आहे, भक्तिशास्त्र आहे. राजा, सावधान चित्तानं कथा ऐक. ही सर्वांच्या चित्ताला पवित्र करणारी, खेचून घेणारी कथा आहे. हो, तुम्ही कोणीही असा, पोराच्या चित्ताला कृष्णाची कथा आवडते, थोराच्या चित्ताला कृष्णाची कथा आवडते. अहो, शुकदेवासारख्या महान योग्यांच्या चित्ताला सुद्धा खेचून घेणारी ही कृष्ण कथा आहे. तुम्ही पोर असलात तरी आवडणारी आहे, थोर असलात तरी आवडणारी आहे. एवढंच नाही, चोराच्या चित्ताला सुद्धा कृष्ण कथा आवडते बरं का. चोरालाही आवडते, पोरालाही आवडते आणि थोरालाही आवडते. तुम्ही कोणीही असा, भोगी असू द्या, भोगी जीवाला सुद्धा, संसारी जीवाला सुद्धा कृष्ण कथा गोड लागते. जशी भोग्याला गोड लागते तशी योग्याला सुद्धा गोड लागते. योगीच नव्हे, महायोगी जरी असला तरी त्याच्याही चित्ताला खेचून घेणारी कृष्ण कथा आहे. कृष्ण कथा मंगलमय आहे, नित्य नूतन आहे, शाश्वत आहे, हृदयाला भक्तीचा आनंद देणारी आहे. अति पावन अशा प्रकारची कथा आहे. राजन, सावधान चित्तानं श्रवण कर. शुकदेवजी महाराज आणि ती गोड कथा सांगत आहेत. राजन, गोकुळामध्ये नवमीच्या प्रभात समयी नंद महोत्सव होतो आहे. नंद बाबा, यशोदा माई, गोप गोपी, गाई, वासर, साधू, संत, ऋषी, मुनी आणि सगळेच जण आनंदानं भावविभोर होऊन नाचू लागलेले आहेत. आज जीवनामध्ये श्रीकृष्ण चंद्राचं दर्शन झालेलं आहे. सगळं गोकुळ आज आनंदामध्ये आहे. नवमीच्या प्रभात समयी कृष्ण जन्मोत्सव झाला. एकादशीचे दिवशी उत्सव होत आहे. द्वादशीला भगवान शंकर भगवान श्रीकृष्णांच्या भेटीला येतात. द्वादशीच्या दिवशी हरिहरांची भेट वर्णन केली आहे. हरी आणि हर एकच आहेत बरं का, कधी भेद मानू नये. शिवस्य हृदयम विष्णोः, विष्णोः हृदयम शिवः. भगवान शंकरांचं हृदय म्हणजे विष्णू भगवान आहेत आणि भगवान विष्णूंचं हृदय म्हणजे भगवान शंकर आहेत. एकमेकाचा आराध्य दैवत आहे. नव्हे नव्हे आमच्या संतांनी असं म्हटलेलं आहे, हरी आणि हरामध्ये फक्त एक वेलांटीचा भेद आहे, वास्तविक स्वरूपामध्ये भेद नाही आहे. आणि जो भेद मानतो तो परमार्थाचा अधिकारी नाही, तो नरकाचा अधिकारी आहे. हरिहरांची भेट वर्णन केलेली आहे. आणि चतुर्दशीचे दिवशी एक अद्भुत घटना घडली महाराज. कंसानं मथुरेमध्ये एक मीटिंग घेतली. सगळे दैत्य बोलावले, अघासूर, बकासूर, धेनुकासूर, प्रलंबासूर, सगळे दैत्य एकत्र बोलावले. एक सभा घेतली, मीटिंग घेतली आणि मीटिंग मध्ये चर्चेचा विषय आज काय होता की अरे, राजनीती असं सांगते की शत्रू कितीही लहान असू दे त्याचं दुर्लक्ष करू नये त्याच्याकडे. अग्नी छोटा आहे म्हणून दुर्लक्ष केलं तर चालेल का? हो नाही. तोच छोटा अग्नी पुढे गावाच्या गाव जाळण्याला समर्थ ठरतो. रोग लहान आहे म्हणून दुर्लक्ष केलं की तोच रोग पुढे मोठा होतो आणि प्राण घेतो. म्हणून रोगाकडे दुर्लक्ष करू नये. ऋण कर्ज थोडं आहे म्हणून दुर्लक्ष केलं की पुन्हा सर्वस्वाची हानी होते महाराज. म्हणून राजनीती सांगते की अग्नी, चोर, सर्प, ऋण, रोग आणि शत्रू यांना लहान कधी समजू नये. तसं परवाच माझा शत्रू जन्मलेला आहे आणि तो जोपर्यंत लहान आहे तोपर्यंतच आपण त्याचा काटा काढावा, त्याला जिवंत ठेवू नये. याकरता मी आज सभा बोलावलेली आहे. कंसानं प्रस्ताव मांडल्याबरोबर सगळ्यांनीच अनुमोदन दिलं की हो. सगळेच म्हणतात, अघासूर म्हणतो मी मारतो, बकासूर म्हणतो मी मारतो, धेनुकासूर म्हणतो मी मारतो, चाणूर म्हणतो मी मारतो, मुष्टिक म्हणतो मी मारतो.
इतक्यामध्ये सगळेच मी म्हणत आहेत. इतक्यामध्ये एक मावशीबाई उठल्या, पुतना नावाची, सभेमध्ये. ती म्हणते, कंसा, तुझं हे कार्य मी करते. कारण लहान लेकराचं लालन पालन पोषण प्रीणन कसं करावं हे जेवढं स्त्रीला कळतं तेवढं पुरुषाला कळतं का? नाही कळत. जसं लालन पालन करावं तसंच मारावं कसं हे सुद्धा स्त्रीला जेवढं कळतं तेवढं पुरुषाला कळत नाही. अहो, स्त्रीच्या मनातच जर बाळाला मारायचं असेल तर कोण रोखणार आहे त्याला? म्हणून हे कार्य तू माझ्यावर सोपव. बरं, दुसरी गोष्ट, परवाच तुझा बालक जन्मलेला आहे, तुझा वैरी जन्मलेला आहे, तेव्हा आणखी बालक आतल्या घरामध्ये असतो आणि बाळंतणीच्या घरामध्ये पुरुषाला प्रवेश नसतो, स्त्रीला मात्र आडकाठी नसते. म्हणून मी तिथपर्यंत जाऊ शकते आणि तुझ्या शत्रूला मारू शकते. तेव्हा हे काम तू माझ्यावर सोपव. कंस म्हणाला, बरं ठीक आहे मावशीबाई, हे काम तुमच्यावर सोपवतो. पण गंमत अडचण अशी आहे की माझा शत्रू कोण आहे अजून मलाच माहिती नाही, आणि मग तू कोणाला मारशील? पुतना मावशी म्हणते, वेडाचेच कंसा. अरे, तुझा शत्रू कोण आहे काय पाहायची काय गरज आहे? या जगामध्ये जेवढे म्हणून काही लहान लहान बालक असतील ना, सगळेच्या सगळेच बालक मी ठार करते. मग आपोआपच त्याच्यामध्ये तुझा शत्रू सुद्धा मरून जाईल. बालकच शिल्लक ठेवत नाही या पृथ्वी तलावर. वा 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 वा, पुतणे काय हुशार आहेस. ठीक आहे, जा, तुझ्यावर काम सोपवलं. गंमत अशी आहे, इकडून कंसानं पाठवलेली पूतना बाहेरून कामचारिणी शुकदेवजी म्हणतात, कंसेन प्रहेता घोरा पूतना बालघातिनी शिशुंश्च चार निघ्नन्ते पुरग्राम व्रजादिषु. पूतनेनं राक्षसीच आहे, राक्षसी मायेनं सुंदर वेश धारण केलेला आहे, रूप सुद्धा सुंदर घेतलेला आहे, रेशमी वस्त्र नेसलेला आहे, रत्नाचे हार घातलेले आहेत, मोत्याचे हार घातलेले आहेत, सुंदर फुलाची वेणी लावलेली आहे, अति सुंदर, जणू काय अपर लक्ष्मीच आहे की काय, इतकं गोड रूप घेतलं, रूप सुंदर घेतलं, पण हृदयामध्ये मात्र हलाहल विष भरलं बरं का तिनं. आणि लहान लहान लेकरांना गावामध्ये खेड्यामध्ये नगरामध्ये शहरामध्ये रानात जाऊन वाडे आहेत, तिथे गवळवाड्यावर सगळीकडे जाऊन लहान लहान बालकांना ती विष पाजते आहे आणि मारते आहे. अशा प्रकारे ही बालहत्या करणारी पूतना मथुरेहून गोकुळाकडे निघालेली आहे. आणि इकडे एक आणखी घटना घडली की नंदबाबा गोकुळहून मथुरेकडे निघाले. का? वार्षिक कर देण्याकरता. राजा कंस आहे आणि कर भरावा लागतो राजाचा, त्याला महसूल म्हणतो आम्ही, तहसील भरायची. म्हणून नंदबाबा मथुरेला येतात. राजाची भेट घेतली कंसाची, महसूल भरला आणि पुन्हा पेढे हातावर ठेवले. कंसा, देवा ब्राह्मणाच्या आशीर्वादानं माझ्या घरी बालक जन्माला आलेला आहे, खूप सुंदर बालक आहे. कंस म्हणतो, वा 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 वा, नंदबाबा किती वर्षानंतर तुमच्या घरी पाळणा हल्ला हो. बरं झालं, देवाच्या दयेनं तुम्हाला पुत्ररत्न प्राप्त झालं. देवा ब्राह्मणाच्या आशीर्वादानं तुमचा पुत्र दीर्घायुषी बनो, तुमच्या पुत्राला आरोग्य प्राप्त हो, तुमच्या पुत्राचे वैरी लवकरात लवकर मरो. आता कंसाला काय माहिती, मीच मरू म्हणायलो, मरणारच आहेस बेटा तू आता थोड्याच वेळा. कंसाची भेट घेऊन नंद बाबा कारागृहामध्ये वसुदेवजी महाराजांकडे येतात. आगत स्वागत, एकमेकांचं क्षेम कुशल झालेलं आहे. व्यवहाराची नीती आहे महाराज. एखाद्या दुःखी माणसाकडे आपण भेटायला गेलो तर आपलं सुख त्याच्या समोर मांडू नये, त्याच्या दुःखात आपण मिसळावं आपलं मन. आणि सुखी माणसाच्या समोर आपलं दुःख प्रगट करू नये. सुखी आहे ना, मग त्याच्या सुखात आपण सुखी व्हावं, त्याच्या सुखावर विरजन आणू नये. हा व्यवहाराचा सिद्धांत आहे. आता इथे वसुदेवजी महाराज दुःखी आहेत आणि नंद बाबा सुखी आहेत, पण दोघेही कसा व्यवहार सांभाळतात पहा. आल्याबरोबर वा 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 नंद बाबा, खूप छान झालं बरं का, तुम्हाला पुत्ररत्न प्राप्त झालं, फार आनंद झाला, देवा ब्राह्मणाच्या कृपेनं आज केवढा आनंद झाला. नंद बाबा विचारतात, वसुदेवजी महाराज कसे आहात, क्षेम आहे ना, कुशल आहात ना? अहो कसलं क्षेमन कुशल, जोपर्यंत दुष्ट कंस जिवंत आहे ना तोपर्यंत कोणालाच सुख लाभणार नाही महाराज. मी ऐकलं की तुमचे 6 पुत्र कंसानं मारले, 7वा गर्भ जिरून गेला आणि 8वा निष्ठून गेला, असं मी ऐकलं. हो बरोबर आहे नंदाते. वसुदेवा, दुःख मानू नका बरं का पुत्र गेले म्हणून. हे पहा, देवाच्या दयेनं मला पुत्र प्राप्त झालाय ना, तुम्ही माझा पुत्र तुम्ही आपलाच समजा.
दुःख करू नका. वसुदेवजी मनातल्या मनात म्हणतात, नंद बाबा अहो तो माझाच समजा नाही आहेच आहे, मीच आणून सोडलाय काल रात्री. नंद बाबा म्हणतात, वसुदेवा तुम्ही दुःख करू नका, माझं लेकरू काय आणि तुमचं लेकरू काय, तुमचंच समजा. क्षेम कुशल झालं. वसुदेवजी म्हणतात, नंदा तुम्ही जास्त वेळ इथं थांबू नका. नेहस्थेयम बहुतितम संत्युत्पाताश्च गोकुले. काहीतरी गोकुळावर आपत्ती येणार आहे, विपत्ती येणार आहे, संकट येणार आहे, तुम्ही जास्त वेळ इथं थांबू नका, लवकर परत जा. वसुदेवजीचं वचन ऐकल्यानंतर नंदबाबा चिंतातूर झाले महाराज. कारण माझ्या गोकुळावर काहीतरी संकट येणार, येऊ दे, गोकुळावर आलं तर हरकत नाही, माझ्यावर संकट आलं तर हरकत नाही, पण माझ्या लालावर काही संकट येऊ नये. गंमत अशी आहे की संतांचं वचन असत्य कधीच होत नाही महाराज, कारण आयुष्यात कधी त्यांच्या जिभेला असत्याचा स्पर्श झालेला नाही आहे. वसुदेवजी महाराज महात्मा आहेत आणि त्यांनी सांगितलंय गोकुळावर काहीतरी संकट येणार आहे, नक्की संकट येणार. जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनात संकट येत असतं बरं का. तुम्ही लहान असा की महान असा, थोर असा की पोर असा, श्रीमान असा की गरीब असा, ज्ञानी असा की मूर्ख असा, नवे नवे देव जरी झाला तरी त्याच्या जीवनात संकट आलेत की नाही पहा. रामाच्या जीवनात काही संकट कमी आहेत, भगवान कृष्णाच्या जीवनात काही संकट कमी आहेत, पांडवांच्या जीवनात संकट कमी आहेत. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपत्तीही येणार आहे आणि संपत्तीही येणार आहे. येत नाही असं नाही, तुमच्या आमच्या जीवनात सुद्धा आपत्ती येते, प्रत्येकाच्या जीवनात आपत्ती आहे. पण आपत्ती आली असताना, संकट आला असताना मनुष्यानं काय करावं हे संतापासून शिकून घ्यावं महाराज. आज नंदबाबावर आपत्ती येते आहे, काय करतात नंदबाबा? आमच्या संतांनी सांगितलंय की संकट आला असताना मनुष्यानं काय करावं. श्री तुकाराम महाराज एका अभंगातून फार गोड उपदेश करतात पहा. पडता जड भारी दासे आठवावा हरी, काही पडोने दिशीन आड घाली सुदर्शन, नामाच्या चिंतने पळती 12 वाटा विघ्ने, तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण. पडता जड भारी, जड म्हणजे संकट. जीवनामध्ये संकट आला असताना तुम्ही काही करू नका, दासे आठवावा हरी, भगवंताचं हरीचं चिंतन करा. मुखानं श्रीहरीचं जर नाम घेतलं तर केवढंही संकट असू द्या महाराज, एका क्षणात सगळ्या संकटाचा लय होऊन जातो. हो, आमचं जीवन सुखमय बनतं, आनंदमय बनतं. याकरता संकट काळी काय करावं? भगवंताचं स्मरण करावं. नंद बाबा मथुरेहून गोकुळाकडे निघालेले आहेत. हृदयामध्ये चिंतन चाललंय, हे नारायणा, हे हरे, माझ्या गोकुळावर संकट येऊ दे, माझ्यावर संकट येऊ दे, पण माझ्या लालावर संकट येऊ देऊ नकोस. माझा लाला सुखी राहावा, याकरता अंतःकरणातून तळमळीनं प्रभूचं स्मरण करत आहेत. नव्हे, पावलो पावली भगवंताचं चिंतन चाललंय महाराज. नंद बाबा पाया पायाला, पावला पावलाला भगवंताचं स्मरण करतात. हृदयामध्ये तळमळीनं व्याकुळतेनं प्रार्थना चाललेली आहे, हे नारायणा, माझं बालक सुखी ठेव. आणि मुखानं हरी शरणम, हरी शरणम, हरी शरणम, हरी शरणम, हरे शरणम, हरे शरणम, हरे शरणम, हरे शरणम, हरी शरणम, हरी शरणम, हरी शरणम, हरी शरणम, हरे शरणम, हरे शरणम, हरे शरणम. भगवंताचं चिंतन केलं असताना सर्व संकटाचं निराकरण होतं. भगवंताच्या हरी या नामामध्ये असं दिव्य सामर्थ्य आहे. ह्रियते इति हरी. पावलो पावली भगवंताचं नाम घेत घेत नंद बाबा मथुरेहून गोकुळाला येत आहेत. इकडे काय झालं? पूतना सुंदर वेश धारण करून, नवीन वस्त्र अलंकार वगैरे धारण करून, सजून तटून नटून गोकुळाला येते आहे. तिला आधीच समजलं गोकुळात उत्सव चाललाय. काय उत्सव आहे? नंदबाबाच्या वाड्यावर उत्सव आहे. आणि परवाच मुलगा जन्मलेला आहे, बालक जन्माला आलेला आहे. ऐकता क्षणी
पूतना नंद बाबाच्या वाड्यावर येते. शुकदेवजी म्हणतात, राजन, त्या वाड्यावर पहिला पाय टाकता क्षणी भगवंतानी एक लीला केली. काय लीला केली? आपले डोळे झाकून घेतले. झोपीचं सोंग करतात भगवान. विबुध्यतां बालकमारिकाग्रहं चराचरात्मा सनिमीलिते क्षणः. चराचराचा आत्मा असलेला परमात्मा भगवान श्रीकृष्ण बालकमारिकाग्रह, पापिनी राक्षसी ती पूतना आली अंगणामध्ये येता क्षणी इकडे भगवंताने डोळे झाकून घेतले, झोपीचं सोंग घेतलं. पूतना अंगणातूनच ओरडत आली, यशोदे यशोदे, ओळखलंस की नाही मला? यशोदामाई पाहते, यशोदा भोळी आहे. ती म्हणते, काय की हो माय, मला काही ओळखूच ये ना, आठवच ना. हा, आता कसं आठवल तुला? पोरग झालंय ना, तो आपल्या मस्तीमध्ये गरीबाला कोण आठवतं? नाही हो बाई, असं नाही, पण खरंच आठव ना, मला काही आठवत नाही कुठे भेट झाली. अगं परवा 2 महिन्यापूर्वी नांदेडच्या बस स्टँडवर भेटली नव्हतीस का तू? म्हणाली होतीस की नाही, मला मुलगा नाही, मुलगी नाही, मला काल कळालं तुला मुलगा झाला म्हणून, किती आनंद वाटला. हे पहा तुझ्या लेकरा करता मी हे अंगडा आणलंय, कुंचडा आणलंय, हे टोपडा आणलंय, हे अंगठी आहे, ही करधनी आहे, हे बाजूबंद आहेत, हे गळ्यातले हार आहेत, ही कमरेची साखळी आहे, हे पायातले चाळे आहेत, हे बाजूबंद आहेत, हे वाघनख आहेत, हे पिंपळपान, एक एक. आता राक्षसीच होती, एक एक वस्तू आणि राक्षसी मायेनं निर्माण करून समोर टाकते आहे. व्यवहार असा आहे, लेकरू जर पाहायला कोणी आलं तर येणारा रिकाम्या हातानं येत नाही, आणि त्या येणाऱ्याला सुद्धा घरच्या मालकानं रिकाम्या हातानं जाऊ देऊ नये बरं का. आणि एक व्यवहार आहे, लेकरू पाहायला आलं की आपल्या मांडीवरचं लेकरू उचलायचं आणि त्याच्या मांडीवर द्यायचं. यशोदेनं पाहिलं, एवढं लेकराला भेटवस्तू आणले. आणि यशोदेचा नियम आहे, गृहस्थाश्रमाचा आदर्श आहे की आपल्या घरी कोणीही आलं, ओळखीचं येवो अनोळखी येवो, त्याचा सत्कार केलाच पाहिजे. अतिथी देवो भव, अतिथी हा देव आहे. गोर असो, गरीब असो, श्रीमंत असो, प्रत्येकाचा सत्कार गृहस्थाश्रमात घडलाच पाहिजे. यशोदेचा नियम आहे, रिकाम्या हातानं कधीच कोणाला परत पाठवत नाहीये. तेव्हा यशोदेनं काय केलं, आपण हिची साडी चोळी भरावी, साडी चोळीनं ओटी भरावी म्हणून बालकन्हैयाला उचललं आणि पुतणीच्या मांडीवर दिलं. बघा की माय लेकराला. आणि यशोदा आत गेली साडी चोळी आणण्याकरता. पुतणीनं तेवढाच चान्स पाहिला आणि लागलीच कन्हैयाला पदराच्या आड घेतलं आणि स्तनपान देते आहे. शुकदेवजी वर्णन करतात, क्रोश समन्वितो पिबत. भगवंतानी तिचं स्तनपान करायला सुरुवात केलेली आहे. तिच्या स्तनातलं सगळं दूध पिऊन घेतलं, विषही पिऊन घेतलं आणि आता प्राण खेचायला सुरुवात केली. महाराज, पुतणीला वाटतंय ते हलाहल विष इतकं भयानक होतं महाराज. आजकाल एक सायनाईड नावाचं विष निघालंय पहा. हे अतिरेकी लोक पकडल्या जाऊ नये, आणि पकडायचा प्रसंग आला तर गळ्यामध्ये ती सायनाईडची गोळी अडकवलेली असते म्हणे. तोंडात जिभेवर ठेवल्याबरोबर एका क्षणात मृत्यू. हे सायनाईड जेवढं जहाल आहे ना, त्याच्या 1,00,000 पटीनं विषारी हे हलाहल विषय महाराज. अनेक बालकांना तिनं मारलेल्या आतापर्यंत. केवळ मुखामध्ये स्तन देता क्षणी बालक मान टाकून देत आहे, पण हे लेकरू अजून काही मान टाकच ना, पाहते मरतच नाही. पुतणीला वाटते आता मरेल, आता मरेल, आता मरेल. मरत नाही बेटा, तुलाच मारताय. आता विषही संपलं, स्तनातलं दूधही संपलं. आता प्रभूंनी प्राण खेचायला सुरुवात केली. तेव्हा शुकदेवजी म्हणतात, राजन, ती पुतना मोठ्यांदा ओरडते आहे, व्याकुळ झाली. जेव्हा क्रोधानं भगवान तिचे प्राण खेचतात तेव्हा मोठ्यांदा ओरडते, सा मंच मंचालमेते प्रभाशिनी निष्पीड्यमाना खिल जीव मरमणी. सोड सोड काना, मुंच मुंच म्हणजे सोड सोड. कन्हैया मनातल्या मनात म्हणतो, मासीजी अब तुझे नहीं छोडूंगा. मावशीबाई, माझ्या आईनं पकडायचंच शिकवलंय, सोडायचं शिकवलंच नाही. हो, नाही सोडणार तुला. भगवान भगवद्गीतेमध्ये सांगतात, यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. अरे एकदा का जीव माझ्या चरणी आला ना, पुन्हा मी त्याला जन्म मरणात सोडतच नाही, त्याला मुक्तच करतो. मावशीबाई, तुम्हाला आता जन्म मरणात सोडणार नाही, मुक्तच करतो. भगवंतानी प्राण खेचले तेव्हा व्याकुळ झालेली राक्षसी आपल्या राक्षसी मायेनं प्रगट झाली आणि उंच आकाशामध्ये कृष्णा सगट उडाली महाराज. आणि तिचा देह धाडकन कंसाच्या बगीच्यावर जाऊन आदळला. भूकंप झाल्यासारखं झालं महाराज. सगळं गोकुळ हादरलं, थरथर थरथर कापताय. तो आवाज ऐकल्याबरोबर यशोदामाई भयभीत झाली आणि बाहेर येऊन पाहते
मावशीबाई नाही, कानाही नाही आहे. अंगणात पाहिलं नाही, आतल्या घरात पाहिलं नाही, ओसरीवर पाहिलं नाही, गोशाळेत पाहिलं नाही, गोठ्यात पाहिलं नाही, परसात पाहिलं नाही, अंगणात पाहिलं नाही. हाहाकार झाला आणि हा हा म्हणता ही वार्ता सगळ्या गोकुळामध्ये पसरली. सगळ्या गवळणी व्याकुळ होऊन गल्लो गल्लीमध्ये शोध घेत आहेत, कुठे काना, कुठे काना. या गल्लीत त्या गल्लीत, घरात पहा, आडात पहा, झुडपात पहा, इकडं पहा, तिकडं पहा, कुठं गेले लेकरू, कुठं गेले लेकरू. आणि होता होता पाहता पाहता गावाच्या बाहेर कंसाच्या बगीच्यावर त्या राक्षसीचा एवढा मोठा देह पडलेला आणि तिच्या छाताडावर काना खेळतोय. पाहिल्याबरोबर गवळणींनी कन्हैयाला उचललं. कोणी कान फुंकत आहे, कोणी निंबलून करत आहे, कोणी पदर वाळत आहे, कोणी मीठ मिरच्या वाळत आहे, कोणी लिंबूच वाळत आहे, कोणी नारळच वाळ, कोणी कुटकाच वाळ, कोणी फडाच वाळ, कोणी खेटरच. आता एक प्रकार आहे का दृष्ट काढण्याची? आमची आई लहानपणी दृष्ट काढायची. ते फडा घ्यायचा, अंगावून फिरवायचा, पदर उतरवायचा आणि थू 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 करून तोंडावर थुंकायचं. त्याने नाना प्रकार आहेत महाराज दृष्ट काढायचे. प्रेमामध्ये हा सगळा व्यवहार होत असतो बरं का. हो, या गोपिका भगवंताची दृष्ट काढत आहेत, निम्म लोण करत आहेत. याला भूतबाधा, प्रेतबाधा, पिशाच्य बाधा होऊ नये म्हणून सगळ्या तऱ्हेचे प्रेमानं विभोर झालेल्या गवळणी करत आहेत. इतक्यात एक म्हातारी गवळण आली. ती म्हणते, अगं दृष्ट कशी काढावी तुम्हाला समजत नाहीये. अजून लेकरू जावळाचं आहे, लहान आहे आणि प्रेताचा स्पर्श झालेला आहे. लालाला भूतबाधा, प्रेतबाधा होईल, मी ती बाधा काढते, आणा इकडं. लागलीच तिनं कन्हैयाला मांडीवर घेतलं महाराज. या निमित्तानं तरी ती कन्हैयाचं दर्शन होत आहे. आणि आजीबाईने सांगितलं, पोरींनो जा आणि जरा 4-2 तांबे गोमूत्र आणा. गोमूत्र आणा 4-2 तांबे म्हटल्याबरोबर गवळणीने तांबेच्या तांबे, घागरीच्या घागरी. तिथं काही गाईला कमीच नव्हतं महाराज. कन्हैया मनातल्या मनात म्हणतो, मेलो रे बापा, आता ही म्हातारी मला गोमूत्रात बुडवते नक्की. आणि सगळ्या गवळणींनी मिळून कन्हैयाला गोमूत्रानं स्नान घातलं. गोमूत्रेण स्नापयित्वा पुनर्गो रजसारभकम. गोमूत्रानं स्नान घातलं, कारण गोमूत्रामध्ये अलौकिक सामर्थ्य आहे महाराज. भूतबाधा, प्रेतबाधा, पिशाच्य बाधा, असुर बाधा नाश करण्याचं सामर्थ्य आहे. म्हणूनच आज आमच्या घरामध्ये मंगल कार्य असो, यज्ञाधिक कार्य असो, कुठे नवनाथाचं पारायण, गुरुचरित्राचं पारायण करायचं झालं तर अगोदर काय करतो हा आम्ही? सगळीकडे गोमूत्र शिंपडतो. का? गोमूत्रात शक्ती आहे, पॉवर आहे, अलौकिक सामर्थ्य आहे की गोमूत्र शिंपडल्यानंतर तिथे भूतबाधा, प्रेतबाधा, पिशाच्य बाधा राहूच शकत नाही. गोमूत्रामध्ये जगातले 3.5 कोटी तीर्थ आहेत. शास्त्र सांगतंय, मी नाही. गोमूत्रामध्ये गंगेचा वास आहे. गोमूत्र अत्यंत पवित्र आहे. गोमूत्रानं अंतःकरणाची शुद्धी होते. शुकावतार ब्रह्मलीन पूज्यपाठ डोंगरेजी महाराज सांगायचे की 6 महिने गोमूत्र जर पिलं तर आमचा स्वभाव सुधारतो महाराज. स्वभावात बदल करण्याचं सामर्थ्य या गोमूत्रामध्ये आहे. असंख्य रोगाचा नाश करण्याचं सामर्थ्य या गोमूत्रामध्ये आहे. कितीतरी रोगावर गोमूत्र चालतं महाराज. गोमूत्रात अलौकिक सामर्थ्य आहे, दिव्य शक्ती आहे. भूत प्रेत पिशाच्य बाधा दूर करण्याचं सामर्थ्य आहे. त्या गोमूत्रानं स्नान घातलं. आज दुर्दैव आहे, पूर्वी आमच्याकडे गोमूत्राच्या गंगा, नद्या वाहत होत्या. आजकाल गोमूत्र सुद्धा मिळत नाही यज्ञ यागादिकाला सुद्धा महाराज. का? आम्ही गायी ठेवल्याच नाहीत घरात. मी पहिल्यांदा आमच्या यजमानाला, धर्मप्रेमी श्री बंडू सावकार वट्टमवार यांना धन्यवाद देईन, कारण त्यांनी आपल्या राहत्या घरात खाली गाय ठेवली महाराज. रोज गायीचं दर्शन घेतल्याशिवाय आमचे नागनाथ सावकार अन्न पाणी घेत नाहीये. काय सेवा गायीची, महान पुण्य आहे महाराज. ज्या घरामध्ये गोमातेची सेवा चालते ना, त्या घरातला वंश यावत चंद्र दिवा करो कायम राहतो महाराज. ते कुटुंब सुखी राहतं. गोमातेच्या सेवेसारखं पुण्य विश्वाच्या इतिहासात कशामध्ये नाही महाराज. पण आज दुर्दैव आहे की आज आम्ही केवळ पैशाच्या मागं, सुखाच्या मागं एवढं धावत आहोत आणि आमच्या संस्कृतीचे मानबिंदू जे आहेत त्याच्याकडे लक्षच नाही. आमची गंगा गढूळ केल्या जात आहे. आमच्या गोमातेची हत्या होते आहे. हो, गाजर मुळे कापल्यासारखं कापल्या जात आहेत आज. हे का घडतंय? तुम्ही आम्ही कारणभूत आहोत. कारण तुमच्या आमच्या हृदयामध्ये आज आस्था राहिली नाही, श्रद्धा राहिली नाही, निष्ठा राहिली नाही. केवळ स्वार्थमय जीवन चाललेलं आहे. धर्माबद्दल, राष्ट्राबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या मानबिंदूबद्दल आस्थाच राहिली नाही. असो, पूर्वी भारतामध्ये प्रत्येकाच्या घरी गाय राहत होती महाराज.
हे हिंदूचं घर आहे. हे कशावरून ओळखावं? ज्या दारामध्ये गाय आहे आणि ज्या दारामध्ये तुळशीचा वृक्ष आहे ते घर हिंदूच आहे. ही ओळखण्याची खूण होती. आज कोणाच्या घरी गायी येतो? राहिला कुठे? दुर्दैव आहे. असो, गोमूत्रानं स्नान घातलं कन्हैयाला. इतक्यात आजीबाई म्हणते, अगं थोडं शेण आणा म्हणे गाईच. कन्हैया म्हणतो, आता ही शेण ओरबडते की काय? पुनर्गोरजसार्भकम, गायीच्या पायाखालची खुराखालची माती आणली, शेण आणलं आणि कन्हैयाच्या श्री अंगाला एका एका श्री अंगाला गोपिका लावत आहेत. नुसतं लावत नाहीयेत, मंत्र म्हणून लावत आहेत. अव्याद जोंग्रे मणे मास्तव जानवथोरो यज्ञोच्युतः कटितटम जठरम हयास्यः. हयग्रीव भगवान तुझ्या हृदयाचं रक्षण करू, नारायण भगवान तुझ्या श्री अंगाचं रक्षण करू, ऋषिकेश भगवान तुझ्या इंद्रियाचं रक्षण करू. एक एक नाव घेत आहेत आणि ती रक्षा लावत आहेत महाराज. गायीच्या पायाखालची धूळ एवढी पवित्र आहे की आमचे सगळे रोग नाहीसे करतात, सगळ्या बाधा नाहीशा होतात महाराज. गो रजसार भकम, गो रजस म्हणजे गायीच्या पावलानं उडालेली धूळ किंवा गायीच्या पावलाखाली असलेली धूळ एवढी पवित्र आहे. कुठलाही यज्ञ करायचा झाला तर सप्तमृत्तिका लागतात. त्या सप्तमृत्तिकामध्ये गायीच्या पायाखालची एक माती आहे महाराज, त्याशिवाय यज्ञच होत नाही. यज्ञ करायचा पहिल्यांदा गोमूत्र लागतं, पहिल्यांदा गायीच्या शेणानं जागा सारवावी लागते, गायीच्या पायाखालची धूळ तिथे लागते, त्याशिवाय यज्ञच होत नाहीये. पंचगव्य प्राशन करावं लागतं. आम्हाला यज्ञाचा अधिकार सिद्ध होण्याकरता, आमच्या अंतःकरणाची शुद्धी होण्याकरता आणि पंचगव्य प्राशन करावं लागतं. पंचगव्य म्हणजे गोमूत्र, गाईचं शेण, तूप, दूध आणि दही या 5 गोष्टी एकत्र करून जर प्राशन केलं तर आमच्या अस्थिगत पापांचा नाश होतो महाराज. शास्त्रामध्ये असं वर्णन आहे, यत्वगस्थिगतम पापम देहे तिष्ठन्ति मामके प्राशनात पंचगव्यस्य दहत्यग्निर्वेंधनम. जसा अग्नी इंधनाला जाळतो तसं गोमूत्र गोमयाच्या या पंचगव्याच्या योगानं अंतर्गत असलेले पाप, अंतःकरणातले पाप जळून राख होतात. अस्थिगत पाप, चर्मगत पाप, मांसातले पाप, रक्तातले पाप सगळे जळून राख होतात. असा महिमा गोमातेचा आहे. त्या गायीच्या पायाखालची धूळ भगवंताच्या श्री अंगाला लावत आहेत आणि कन्हैयाला उचलून यशोदेजवळ आणून दिलेला आहे. यशोदे खबरदार, असं कोणाच्याही हातात द्यायचं नाही. यशोदा भोळी आहे, ती म्हणते माय माझं पहिलंच लेकरू आहे ग, कसं सांभाळावं कसं पालन करावं मला काही कळत नाही, तुम्ही सांगताल तसं मी ऐकते. कोणाच्याच हातात कानाला द्यायचं नाही, राहिलं कोणालाच देणार नाही. ती समोरची गवळण म्हणते, अगं कोणालाच म्हणजे मी रोज येत जाईन तुझ्या घरी, मलाही देणार नाहीस का? नाही ग बाई तुला देते. लागलीच यशोदेने आपल्या मांडीवरचा उचलला की तिच्या मांडीवर कान्हा ठेवला. काय आनंद महाराज. अनंत जन्मापासून साधना ज्या दिव्य क्षणाकरता केली होती तो क्षण आज प्राप्त झाला. मांडीवर सच्चिदानंद परमात्मा शोभतोय. भाव विभोर झाली ती गोपी, देहाचं भान विसरलं, डोळ्यातून नेत्रातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. धन्य जीवन आहे तिचं. असो, त्या गोकुळातल्या लोकांनी पुतनेचा एवढा मोठा देह, आता त्या देहाचं वर्णन भागवतात केलंय बरं का. आपणाला ऐकलं तर अतिशयोक्ती वाटेल असं वर्णन आहे महाराज. तो देह 4 जणाला काय 400 लोकांना सुद्धा उचलला नसता. म्हणून गोकुळातल्या गवळ्यांनी कुऱ्हाडीनं तुकडे तुकडे केले आणि त्या देहाला अग्नी दिला. खरं पाहिलं तर गंमत आहे, शुकदेवानी वर्णन केलंय, कटधूमस्य सौरभ्य. त्या पुतनेच्या देहाचा 12 कोस सुगंध सुटला महाराज. आता देहाचा कुठे सुगंध असतो का? दुर्गंधी येते महाराज. त्यातल्या त्यात मानवाच्या देहाची दुर्गंधी येते. हा तर राक्षसीचा देह आहे, किती दुर्गंध यावा, पण अजिबात दुर्गंध नाहीये, सुगंध सुटलेला आहे. 12 कोस सुगंध. का तर पुतनेचा देह आता अपवित्र राहिला नाहीये, पुतनेचा देह पवित्र बनला. कारण भगवंताच्या सच्चिदानंदमय परमात्मा श्रीकृष्णाच्या श्री अंगाचा जेव्हा स्पर्श झाला त्याच क्षणी पुतनेचा देह पवित्र झाला महाराज. असो, पुतना मुक्त झाली, कृतार्थ झाली. आमच्या संतांनी जीवनामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रामध्ये बाललीलेमध्ये पुतना हरणाचं चरित्र फार गोड आणि विस्तारपूर्वक वर्णन केलंय महाराज. खूप गोड वर्णन केलंय. ही पुतना म्हणजे कोण आहे हो?
शब्दात अर्थ भरलाय पहा. पूतना, पूतम नास्ती इति पूतना. पूत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही. जी पवित्र नाही अर्थात अपवित्र आहे तिला पूतना म्हणतात. आता जगात पवित्र काय आणि अपवित्र काय आहे हो, ते आम्हाला नाही समजत. भगवान भगवद्गीतेमध्ये सांगतात, न हे ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. ज्ञानासारखं पवित्र जगात काहीच नाही आणि अज्ञानासारखं अपवित्र काही नाही महाराज. आणि पूतना अपवित्र आहे म्हणजेच अज्ञान आहे, अज्ञान म्हणजेच अविद्या आहे. अविद्या माया म्हणजेच पूतना आहे. आणि ही माया पूतना कधी आली हो? चतुर्दशीच्या दिवशी आली बरं का. चतुर्दशी म्हणजे 14. चतुर्दशीलाच का आली हो? एकादशीला यायचं, द्वादशीला यायचं नाही, चतुर्दशीलाच आली. याचं कारण शुकदेवजी सांगतात की ही अविद्यारूपी पूतना 14 ठिकाणी राहते महाराज. श्रोत्र त्वक चक्षु जिव्हा घ्राण वाक पाणी पाद पायू उपस्थ, पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, मन बुद्धी चित्त आणि अहंकार या 14 तत्वाचा लिंगदेह बनत असतो. या लिंगदेहाचे ठिकाणीच अविद्या राहते हे सूचित करण्याकरता चतुर्दशीच्या दिवशी आलेली आहे पूतना. बर, पूतना आल्याबरोबर भगवंतांनी डोळे झाकले असं आपण ऐकलं, शुकदेवानी वर्णन केलंय. डोळे का झाकले हो? एकदा म्हणे संतांचा समागम झाला, संत मंडळी एकत्र आले आणि चर्चा चालली त्यांची. काय चर्चा चालली? संतांच्या मेळ्यामध्ये चर्चा कशाची असते हो? दुसरी कुठलीच चर्चा नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. संतांच्या चित्ताचा विषय परमात्मा असल्यामुळे जन धन माता पिता यांच्या कथा नाहीये. अहो, ज्याचा जो विषय असतो तीच चर्चा चालते. 4 शेतकरी एकत्र येऊ द्या, काय तुमच्याकडे पेरणी झाली का? यंदा किती आला उतार कापसाला? सोयाबीनला काय भाव लागला? शेतीचीच चर्चा. 4 व्यापारी एकत्र येऊ द्या, आज आवक किती झाली, जावक किती आहे, भाव काय आहे, उतरला की चढला, तेजी का मंदी आहे, दुसरा विषयच नसतो. तर 4 संत एकत्र आले तर विषय काय त्यांचा? फक्त एक विषय, तो त्यांचा झाला नारायण. आणि आज चिंतनामध्ये चरित्र कृष्णाचं गायल्या जात आहे आणि त्यातल्या त्यात पूतना मोक्षाची कथा चरित्र चाललंय. चिंतन करतात. अहो, पूतना आल्याबरोबर भगवंतानी डोळे झाकले. का डोळे झाकले? एक महात्मा म्हणतात, मला असं वाटतंय, फार गोड कथा आहे बरं का. एक महात्मा म्हणतात, देवानी डोळे एवढ्या करता झाकले की पूतना ही स्त्री आहे आणि शास्त्र सांगताय न स्त्री वधितुम अर्हति, स्त्री हत्या करू नये. स्त्री हत्येसारखं पापच कोणतं नाही महाराज. ती स्त्रीनं कितीही अपराध केला तर स्त्री हत्या करू नये असं शास्त्र आज्ञा आहे. मग पूतना तर स्त्री आहे, मग तिला मारू नये असं शास्त्राची आज्ञा आहे. बरं, मी जर पूतनेला, राक्षसीला, पापिनीला नाही मारलं तर माझा अवतार कशा करताय हो? भगवान म्हणतात, माझा अवतार दुष्टाला मारण्याकरताच आहे. परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम. मी अवतार घेतला दुष्टाला मारण्याकरता आणि दुष्ट असलेली राक्षसी स्त्री असल्यामुळे तिला मारता येणार नाही. शास्त्र वचन परिपालन केलं पाहिजे असा प्रश्न पडला. हिला मारावं तर शास्त्राच्या विरुद्ध वागल्यासारखं होत आहे, नाही मारावं तर अवतार कार्य सिद्ध होत नाही. याकरता भगवंतांनी विचार केला, म्हणे चला आपण डोळे झाकून घेऊया, स्त्री आहे का पुरुष आहे पाहणंच नको, म्हणून डोळे झाकले. त्यावर एक महात्मा म्हणतात, अरे डोळे झाकले म्हणजे कुठं कळत नसतं का स्त्री आहे का पुरुष आहे? पुरुष कुठं स्तनपान करत असतो का? डोळे झाकले तरी कळणार आहे. त्याकरता डोळे झाकले नाहीये. मग त्या पूतनेच्या स्तनामध्ये जे विष आहे ना, त्या विषाच्या भयानं भगवंतांनी डोळे झाकले म्हणे. कारण भीती वाटली की आम्ही पटकन डोळे झाकतो. त्या विषाच्या भयानं कृष्णानं डोळे झाकले म्हणे. त्यावर एक महात्मा म्हणतात, अहो यद बिबेती स्वयं भयम, ज्याचं नाम घेतल्याबरोबर सगळ्या भयाचा नाश होतो, भवभयाचा नाश होतो, त्याला कशाचं भय वाटणार आहे हो? भयानं डोळे झाकले नाही. मग का डोळे झाकले? म्हणे मला तरी असं वाटतंय की भगवंतांनी डोळे एवढ्या करता झाकले की डोळे झाकून भगवान विचार करत होते की या पूतनेनं या आयुष्यात सगळं पापच पाप केलंय. लेकरं मारले, लहान लहान बालकं मारले, पाप कर्म केलंय आणि पाप कर्म करून सुद्धा तिला आज माझं दर्शन होत आहे. ज्या अर्थी माझं दर्शन होत आहे, मला मांडीवर घेते, क्षणभर का होईना माझी आई बनली, त्या अर्थी हिनं काहीतरी पुण्य केलंय. पण या जन्मात पुण्य केलं नाही, तिनं मागच्या जन्मात पुण्य केलं असावं.
तेव्हा कोणत्या जन्मात काय पुण्य केलंय म्हणून माझं दर्शन तिला झालं, तिचा मागचा जन्म पाहण्याकरता देवाने डोळे झाकले म्हणे, आणि डोळे झाकून तिचे मागचे मागचे जन्म पाहू लागले, याकरता डोळे झाकले म्हणे. त्यावर एक महात्मा म्हणतात, मला तरी असं वाटतंय कृष्णाने का डोळे झाकले असावे. अहो, भगवान पाप्याचं तोंड पाहत नाही. पूतना पापिनी आहे, कारण बालहत्या करणारी आहे, आणि बालहत्या काही चांगलं आहे का हो. पूर्वी आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये बालहत्या, भ्रूण हत्या, गर्भपात याला पाप समजल्या जात होतं. आज दुर्दैव आहे महाराज, कलियुगाचा प्रभाव एवढा वाढला की आज सख्खी माता स्वतःच्या बालकाला दवाखान्यात जाते, मुलगा आहे का मुलगी आहे, मुलगी आहे काढून टाका. अरे अरे अरे, केवढं पाप आहे महाराज. आज वेळेवर पाऊस पडत नाही, अनाचार दुराचार एवढा वाढलेला आहे, भयंकर समाज दुःखी होतोय. याचं कारण हे पाप आहे महाराज. बालहत्या होत आहेत, भ्रूण हत्या होत आहेत, भयंकर पाप चाललेलं आहे. बालहत्येसारखं पाप कोणतं नाही आहे. ही पूतना बालहत्या करणारी आहे, कितीतरी बालकांची हत्या केलेली आहे, आणि पापिनीचं तोंड भगवान पाहत नाही, म्हणून भगवंतांनी डोळे झाकले. एक महात्मा म्हणतात, मला तरी असं वाटतंय देवानी का डोळे झाकले असावे. अहो, भगवान डोळे झाकून विचार करत होते म्हणे की या पूतनेला मी कोणत्या लोकात पाठवू, स्वर्गात पाठवू का सत्यलोकात पाठवू का वैकुंठात पाठवू का गोलोकात पाठवू. समजा विष देणाऱ्या पूतनेला मी जर मोक्ष दिला तर माखन मिश्री देणाऱ्या भक्ताला मला देण्यासाठी काही माझ्याकडे आहे की नाही याचा विचार करण्याकरता डोळे झाकले होते म्हणे. त्यावर एक महात्मा म्हणतात, मला तरी असं वाटतंय, अहो आपण समजा काही झालं आणि काढा घ्यायचा असला, कडू जिरायताचा काढा जर घ्यायचा असला, कडू औषध घ्यायचं असलं तर कसं घेतो, डोळे झाकतो पटकन पिऊन टाकतो. कचव घेऊन चावून खातो ते औषध, पितो नाही, डोळे झाकतो आणि पटकन पिऊन टाकतो. तसं पूतनेच्या स्तनातलं जे जहर आहे ना, विष, ते कडू आहे, पटकन डोळे झाकावेत आणि पिऊन टाकावं, म्हणून देवाने डोळे झाकले म्हणे. एक महात्मा म्हणतात, मला तरी असं वाटतंय की भगवंतांनी डोळे झाकलेच नाहीत म्हणे, चंद्र आणि सूर्याने डोळे झाकले. कारण देवाचे डोळे म्हणजे एक चंद्र एक सूर्य आहे. या चंद्र सूर्याने विचार केला की श्रीकृष्ण परमात्मा सार भोगी आहे, सार सार ग्रहण करणारा आहे, म्हणून परमात्म्याला जीवनातलं चांगल्यातलं चांगलं द्यावं, सार तेवढं द्यावं. पण ही पापिनी असार विष देते, देवाला विष द्यावं का हो. देवाला चांगली वस्तू द्यावी महाराज, चांगल्यातली चांगली वस्तू. पण जीव असा कपटी आहे, जेवढं खराब असेल, जेवढं वाटोळं असेल तेवढंच देवाला देतो. करपलं, उतू गेलं, तत्सत कृष्णार्पणमस्तु. आमच्याकडे म्हणतात, कुठं पेटू नाही पण पेटलं, विजवू लागलं, अहो विजवू नका, विजवू नका, चमचाभर तूप टाका, यज्ञ केल्याचं पुण्य लागल म्हणे. जळाल्यास यज्ञ, सांडलं तेल, सांडलं तूप, सांडलं, भरू नका, भरू नका, कृष्णार्पण म्हणा, देवाला अर्पण, म्हणजे सांडलं की देवाला अर्पण. किती कपटी जीव आहे हो. आमच्याकडे देवाला अभिषेक करतात, अभिषेक झाला की आरती झाली की नारळ फोडतात, आणि नारळ फोडल्यानंतर नारळ जर नासकं निघालं तर काय म्हणतात हो. तुमच्याकडे काय म्हणतात मला माहित नाही, पण आमच्याकडे म्हणतात पावलं. नुसतं पावलं नाही, देवाला पावलं. म्हणजे नासकं निघालं की देवाला पावलं, आणि चांगलं निघालं की मला पावलं. ही भक्ती आहे का हो. हिला भक्ती म्हणू नये महाराज. खरी भक्ती ती आहे की जीवनामध्ये चांगल्यातलं चांगलं आहे तेवढं भगवंताला द्यावं महाराज. पण जीव कपटी आहे, देवाला देत नाही चांगलं. ही पूतना विष देते, अरे हिला दृष्टीच देणं नको, म्हणून चंद्र सूर्याने डोळे झाकले म्हणे. एक महात्मा म्हणतात, मला तरी असं वाटतंय की देवाचे डोळे म्हणजे ज्ञान आणि वैराग्य आहे. दृष्टी दिली की त्या जीवाला ज्ञान वैराग्य प्राप्त होतं. समजा पूतनेला जर दृष्टी दिली आणि तिला ज्ञान प्राप्त झालं, मी परमात्मा आहे म्हणून कळालं, तर ती मला मारणार नाही, आणि ती मला मारायला नाही आली तर मला तिला मारता यायचं नाही, आणि माझा अवतार कार्यच होणार नाही. याकरता भगवंतांनी दृष्टीच दिली नाही, डोळे झाकून घेतले.